धुळे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर हे आज आपला पदाचा स्वीकार करणार होते। या ठिकाणी पदग्रहण होणार होते। मात्र या ठिकाणी मंत्री जयकुमार रावळ असतील किंवा गिरीश महाजन असतील यांचा वेळ मिळाला नसल्याने या ठिकाणी त्यांनी आज पदभार स्वीकारलेला नाही। गेल्या 5 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या या ठिकाणच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक संपन्न झाली आणि त्या ठिकाणी मायादेवी परदेशी या भारतीय जनता पार्टीच्या महापौर झाल्या, तर उपमहापौर म्हणून ज्योत्स्ना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे या दोनही जे काही पदाधिकारी होते हे या ठिकाणी पदभार स्वीकारणार होते। मात्र मंत्री जयकुमार रावळ आणि गिरीश महाजन यांचा वेळ मिळाला नसल्याने हे आता यांचं पदभार हा अजून 4 दिवस लांबला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी ही जी काही कॅबिन आहे ही महापौरांची कॅबिन या ठिकाणी याचं अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे। उपमहापौर पदाच्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्या ज्योत्स्ना पाटील यांची देखील कॅबिन तयार होत आहे आणि हे काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे। हे काम देखील पूर्ण झालेलं नव्हतं आणि मंत्री जयकुमार रावळ असतील किंवा गिरीश महाजन असतील यांचा वेळ मिळाला नसल्याने या ठिकाणी यांचा पदभार यांनी स्वीकारलेला नाही। मात्र त्यांचा वेळ मिळाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महापौर मायादेवी परदेशी आणि ज्योत्स्ना पाटील या ठिकाणचा पदभार स्वीकारणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।